तुमचा एक गुंडगे संघाला एका मोठ्या इनिंगची जो एका बॅटर देईल खरं तर जिंकण्याची अनुमती, त्यासाठी एक मोठी इनिंग हवी एखाद्या फलंदाजाकडून. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. ऋतिक मोरे पुन्हा एकदा स्कुलेनकडून बॉलिंग मार्कवरती. 4 धावा धावफलकावरती, एक फलंदाज बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच. चोपनचं लक्ष ब्लम्प केलं खरं तर बॉल. अर्धा प्रवास गाठला होता धावपट्टीचा. तालमेल जुळलेला नाहीये आणि त्याच कारणास्तव फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात टीमचा कॅप्टन समीर शिंदे. त्याच्या विरोधात श्रीराम वॉरियर्स उजळले टीम. कॉल आहे नडोदे टीमचा. टेल आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय. अर्थातच पाहुण्यांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. स्पर्धेला एकीकडे सुरुवात होईल. टॉस जिंकलाय रोहन. एकंदरीत का निर्णय काय असेल? येस, बॅटिंग स्वीकारणार आणि फिल्डिंग साठी नडोदे टीमला इन्व्हाइट केलंय. जे दोघांना पाहिजे होतं ते शक्य झालंय. परंतु या क्षणी जर विचार करायला गेला अद्यापपर्यंत स्पर्धा फार चांगली आहे आणि वर्ष म्हणण्यापेक्षा मी म्हणेल पर्व पहिलं चालू या प्रीमियर लीगचं. एकंदरीत या सगळ्या मेहनतीबद्दल काय सांगाल? प्रवीण मोरेकडनं 3,000 रुपये. त्यानंतर झालं तर सगळी जी कमिटी आणि जे काम लगातारचे कार्य केले लगातार सर्वांना म्हणजे त्याच्याबद्दल मी सगळ्यांच्या नावानं आभार. वेल, दोघांसाठी शुभेच्छा असतील. आणि जो वावरले ग्रामस्थ आणि त्यांचे जे गावातील तरुण वर्गाने जो आम्हाला सपोर्ट केला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन. वेल, हे फार महत्वाचं होतं. अगदी रोहन पालांड्यांनी शेवटला वक्तव्य केलंच. अगदी सेंटर पॉइंट ज्याला म्हटलं जातोय वावरलेचं हे मैदान आणि या मैदानावरती एक अट्रॅक्शन भरलेलं आहे. बॉलमध्ये 43 धावसंख्येची गरज आहे हा ती मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. 18 बॉल 43 स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून रिक्वायर्ड रन्स आहेत खरं तर 43. त्यानंतर रन्स रिमेनिंग बॉल्स 18. पर्व पहिल्या या स्पर्धेच्या अगदी दिमागदार पद्धतीनं अगदी आपण या स्पर्धेच्या सांगतेकडे अंतिम टप्प्यात पोहोचलोय. सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय. सेमीफायनल नंबर 2चा टॉस देखील आपण पाहिला. त्यानंतर रोशन मोरे यांच्या 3 लगातारच्या षटकारांसाठी प्रवीणजी मोरे यांसकडून 3,000 रुपयांचा कॅश प्राईज. क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं तर आदित्य इन्व्हाइट करा आपण प्रवीणजी मोरे सरांना. अगदी त्यांची गरज आहे काळाची. लागलं जात आहे. लिव्ह साइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. एक न धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 12 या आकड्यावर. 18 बॉलमध्ये आता 42 धावसंख्येची गरज आहे. एक षटकार आलाय रोशन मोरे यांच्या बॅटमधून. 3 लगातारचे षटकार प्रवीणजी मोरे यांकडून. 3,000 रुपयांचा कॅश प्राईज. फुल टॉस बॉल. ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला एकतर कमळे दुसरीसाठी निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये सिंगल
बॅटर्स कडून आपण पाहतोय. एक मोठा फटका आलाय, त्याला वगळता एकही मोठा फटका येऊ शकलेला नाही या मॅच मध्ये. आता मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत दोनही फलंदाज. एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करण्याचे काम करतायत. 4 बॉल मध्ये 9 या धावसंख्येवरती खेळतायत रोशन मोरे. त्यानंतर राहुलनं एकही बॉलचा सामना केलेला नाही अद्याप तरी. धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस. रोशन मोरे यांच्या 2 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज बबनजी पवार यांच्या शुभाशय आमच्याकडे जमा झालेत. 200 रुपयाचा कॅश प्राइज. राज एरुणकरने 3 बॉल जर डॉट काढले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आमचे योगेशजी सुर्वे साहेब यांच्याकडून. पारितोषिकांचे वर्षाव संदीप सर आपण आता पाहतो. अंतिम टप्प्यात आहेत आपण आणि हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि या सामन्यासाठी तितकेच पारितोषिकांचा देखील वर्षाव आपण पाहतोय खेळाडूंसाठी. एकीकडे बॅटिंग लाईनवरती पारितोषिकांचा वर्षाव तर एकीकडे फिल्डिंग मार्कवरती देखील, त्याचप्रमाणे बॉलिंग वरती देखील याच पद्धतीचा सामना आहे. राजवरती देखील मागील मॅचमध्ये पारितोषिकांचा वर्षाव आणि या मॅचमध्ये देखील. 3 बॉलचा खेळ संपलाय. 15 धावा धाव फलकावर. 54चे लक्ष. स्लॉट मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट चुकीची. साईराज एक टप्पा पुढे पडलाय. बॉल डाऊन द ग्राउंड खेळला होता, लॉंग ऑफ मधून आला होता साईराज, परंतु प्रयत्न असफल ठरलेत. डॉट बॉल साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज राज एरुणकर साठी आणि विकेट हॅट्रिक साठी विकेट साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. डॉट बॉल आणि विकेट साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज प्रसाद एरुणकर यांच्याकडून. आणि हा बॉल रडार मध्ये डीप मिड विकेट मध्ये फ्लाइंग एफर्ट्स, परंतु बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मिड विकेट मध्ये येतोय हा संघर्षाचा शंखनाद करणारा दर्जेदार षटकार. आदरणीय महेशजी पालांडे डोणेवरून उपस्थित झालेत. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती या. त्याच समवेत आम्हीजी दरेकर, संतोषजी विचारे या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सर्वांचं सहकार्याचं मोलाचं सहकार्य लाभलंय. सर्वांचे सहर्ष स्वागत करूयात. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकंदरीत जर तुम्ही पाहायला गेलं तर पुन्हा पुन्हा तेच कथित करतोय या ठिकाणी. अगदी आपल्या 96 कोली 36 बोराडे प्रीमियर लीग मराठा समाजाची प्रीमियर लीग आहे. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपल्या समाजाचे असल्यामुळे आपण प्रत्येकाने जे ज्येष्ठ कनिष्ठ जे पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत, त्यांना सर्वांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा 23 या आकड्यावरती पाहायला मिळतात. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 54चं टार्गेट आहे. 4 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक संपलंय. प्रसाद एरुणकर यांच्याकडून डॉट बॉल साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज होता. अंतिम बॉल निर्धाव आलाय, त्याच कारणास्तव 500 रुपयांचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाले. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. 12 बॉल मध्ये 31ची आवश्यकता आहे. ऑफिशियल्स आपण दोन षटकांमध्ये 31 धावसंख्येची आता गरज आहे मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. सोमजा 11 गुंडगे संघाला तर जियांश 11 दामणे संघाला त्या 31 धावा वाचवायच्यात. प्रत्येक आता गोलंदाजावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण 12 बॉल मध्ये 31 एखादं मोठं षटक या 2 षटकांमध्ये आलं तर कदाचित सामना सोमजा 11 गुंडगे संघ देखील जिंकू शकतो. बॅलन्स मॅच आहे, तराजूमध्ये बसला सामना करत तर इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. अशा पद्धतीचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेमीफायनल कशी असावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि जशी जशी स्पर्धा सांगतेकडे जाते तशी तशी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी देखील या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. या प्रत्येक प्रेक्षक मायबापांचं देखील आपण सहर्षमय स्वागत करूयात. यस शिवाम, आपण पाहतोय अनोखी पारितोषिके आज स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. यशस्वी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर या स्पर्धेचा जो ठरेल त्याच्यासाठी मात्र एक अट्रॅक्टिव्ह बॅट पाहायला मिळते आणि त्याच समवेत गोलंदाजासाठी
बेस्ट बॉलर जो असेल त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयांची कॅश. क्या बात आहे, जबरदस्त. महेशजी पालांडे यांचं मनस्वी स्वागत करूया. यशस्वी स्पोर्टच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. येस, ओव्हर टू शिवम. 12 बॉलमध्ये 31 रोमहर्षक सामना आहे. खरं तर संदीप सर, इथून सामना कोणताही संघ जिंकू शकतो. पहिलाच बॉल क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न, वेगवान पद्धतीने बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 11 बॉलमध्ये 31ची आवश्यकता आहे. मॅच रफ अँड टफ होताना दिसते. प्रत्येक बॉलमध्ये समीकरणामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण 11 बॉल 31 सर. याच बहुतांश वेळेला आपण समालोचन करत असताना या धावा होताना पाहिल्यात, या धावा अगदी सहजरित्या बचाव होताना देखील पाहिल्यात. परंतु या स्पर्धेमध्ये याच क्रीडांगणावरती या धावा होऊ शकतात. रोशन मोरेसाठी पारितोषिक खरं तर बबनजी पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज चेअरअप केला जातोय मैदानाच्या बाहेरून, कारण हा सामना जिंकण्यासाठी खेळतायत सोमजा 11 गुंडगे संघ देखील आणि त्याचप्रमाणे जियांश 11 धामणी संघ देखील. 11 बॉल 31 लिव्ह केलाय, बॉल जाऊ दिलाय. खरं तर लाईन ओळखली आहे पंचांकडे. आता मात्र लक्ष वेधत घेतलंय. पंच सांगतायत डॉट बॉल आहे. पंचांशी वाद घालू नका. पंचांचा रिव्ह्यू आहे खरं तर, व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू पंचांनी घेतला या थर्ड अंपायर. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे. चला रोशन मोरे सहकार्य करा. आपण अंपायरशी वाद घालू नका. आपण हा डिसिजन टेक्निकल रूम मधून देखील पाहिलाय. क्लिअरली सांगतो, खरं तर फुटवर्क फलंदाजाचा ऑफ स्टिकच्या बाहेर आला होता आणि त्याच कारणास्तव. येस, रोशन आपल्याला क्लिअर करतो. अगदी नक्कीच लाईनच्या बाहेर पिचिंग असेल या नसेल माहीत नाही, परंतु पंचांनी अगदी क्लिअरली चेक केलाय. इथे अगदी आपण शफल फार झाला होता, त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी आपल्याला दुष्परिणाम म्हणून भोगावा लागतोय. हे समीकरण आहे. रोशन मोरे यांच्या 3 षटकारासाठी पुन्हा पारितोषिक येते शेखरजी खोपकर यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज. डॉट बॉल आलाय 10 बॉल मध्ये. आता 31ची आवश्यकता. पुढे टाकलेला बॉल, त्यावरती मोठा फटका, बॉल सीमा पार. बबनचं सेलिब्रेशन आहे तो षटकार. थँक्यू डीजे. नाही, मॅच मध्ये रोशन सर रोमांच जरूर भरतायत, परंतु बबनला बहुतांश हॉस्पिटलाइज करावं लागेल. इतका त्रास करून घेतील तुम्हाला नंतर. एखादा चाहत्याचा जल्लोष आहे खरं तर संदीप सर. आणखी एक मोठा फटका, तलवार चालवले, रौद्रात्मक फटका, रोशन मोरेंची ओळख. बबन याच्याकडून आणि या टार्गेट आहे 54 धावा संख्येचं. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल बाकी आहेत अजून. 8 बॉल 19ची आवश्यकता आहे. 35 धावा आता धावफलकावरती. मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड आणला. आता 8 बॉल मध्ये 19. सामना संपलेला नाहीये, लढतायत रोशन मोरे मैदानाच्या आत. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग, व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा एक एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. 2 षटकारांचं प्रेशर, त्यामध्ये प्रेशर रिलीज करण्यात या व्हाईट बॉल. धाव संख्या आता 36. 8 बॉल 18. कुठेही जाऊ नका. रोमहर्षक सामना
मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. लढतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन मोरे. यार्करने भन्नाट बॉल टाकलाय. कौतुक गोलंदाजाचं, योग्य तो बॉल हाताळलाय. रन मिळते या बॉलवरती फक्त एक. मॅच संपलेली नाहीये. 7 बॉल 17. सेमीफायनल नंबर 1. संदीप सर, कशा पद्धतीची असावी? तर ही अशा पद्धतीची असावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विशालजी निगुडकर सरांचं पारितोषिक आहे रोशनजी मोरेंसाठी. अर्थातच षटकार रायटिंग जर ठोकली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज. परंतु जरा विचार करूयात, अगदी षटकार रायटिंगच्या उंबरट्यावरती होते. अगोदरचा बॉल वाईट फेकला, अगोदरचे दोनही बॉल षटकारात कन्वर्ट केले होते. ही रोशन मोरेंची ताकद मैदानावरती पाहायला मिळाली. परंतु वाईड आला, तदनंतर सिंगल पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाले. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. म्हणजे नक्कीच समीकरणाची एक नांदी आणि त्याच्यानंतर व्यूहरचना आखली का दोन्ही फलंदाजांनी, त्याचं उत्तर पाहायला मिळेल. डान्सिंग डाऊन द विकेट. लाईन चेक केली जाईल. लॉंग स्टॉपला चाललाय बॉल सीमा लगत. 4 धावेंसाठी पंचांचा इशारा. वाईड +4. 5चा पंजा. नशिबाची साथ. आणि आता मात्र 5 न धावसंख्या पुढे जाते. संधी मिळणार नाही. ते म्हटलं जाताना मराठीतली सिंपल म्हण आहे, कष्टाने कमवलं आणि बाटलीने गमावलं. हे सगळं सध्या मैदानात पाहायला मिळालं. अगदी सोने पे सुहागा. हा बॉल जर वाईड आला नसता तर त्याच्यानंतर मला वाटतं चौकार सुद्धा आला नसता. परंतु एका बॉलवरती षटकार गेलेला परवडतो, परंतु अशा बॉलवरती बॉल गंती न होता 5 धावा जाणं हे धोक्याची घंटा आहे. नक्कीच संदीप सर, प्रेशरात्मक सामना आहे आणि त्याचाच प्रभाव गोलंदाजावरती. एक्स्ट्राच्या धावा खरं तर टोचतील या षटकामध्ये. आता 7 बॉल 12 महत्वाचा बॉल. 7 बॉल 12. कट काढण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने धावतोय. आउटफील्ड फास्ट आहे. वेगवान पद्धतीने धावला अक्षरशः क्षेत्ररक्षक. जबरदस्त फिल्डिंग. त्याच्या गतीनं धावलाय क्षेत्ररक्षक. धावा वाचवल्या संघासाठी सूरजनं. 2 धावा वाचवल्यात अंतिम क्षणी. 6 बॉल मध्ये आता 10 धाव संख्येची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. रोमहर्षक स्थितीमध्ये इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. 6 बॉल 10. तोपर्यंत देऊया संधी आता एकदा डीजे मास्टरला. सहा बॉल मध्ये 10 Yes. धावसंख्येची गरज आहे मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. तर एकीकडे 10 धावा वाचवायच्यात मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. अर्थातच रोशन मोरेनी ही मॅच जी जिंकवली स्वतःच्या संघासाठी, तर शिवतेज मित्रमंडळ वावरल्या यांच्या वतीने तब्बल 2100 रुपयांचं कॅश प्राईज असेल. अफलातून मॅच आहे. तदनंतर विशालजी निगुडकर यांचे 3 डॉट बॉल याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचे कॅश प्राईज आहे. षटकारासाठी सुद्धा होता हॅट्रिकला, परंतु आता इथे 10 धावा संख्येची गरज आहे, म्हणजे ती शक्य होणार नाही. परंतु या क्षणी मात्र सामन्यात तफावत पाहायला मिळते. अगदी सामने फार रोमांचकारी होतील यात काही शंका नाही आहे. सेमीफायनलचा थरार रोमहर्षक सामना पाहायला मिळणार नाही असं होणारच नाही, कारण ही स्पर्धा. आशिषजी दरेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल मॅच जिंकून जर दिली रोशन मोरेंनी तर. रोशन मोरे यांच्या लगातारच्या 3 षटकारांसाठी शेखरजी खोपकर यांच्याकडून देखील 3000 रुपयांचा कॅश प्राईज आहे. पारितोषिकांचा वर्षावे. 6 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे आता. ऑन स्ट्राईक बॅटर रोशन मोरे मैदानाच्या आतमध्ये. संघ मालक आतिश दरेकर जो मॅच जिंकून देईल त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. जरूर रोशन मोरेंची मेहनत सध्या मैदानात पाहायला मिळते. बबन पवार यांच्याकडून देखील 100 रुपयांचा कॅश प्राईज. आणखी एक षटकार जर रोशन मोरे यांच्या बॅट मधून आला. गोलंदाजासाठी देखील पारितोषिक आहे. आता सगळीकडून पारितोषिक आहे. हा सामना जिंकण्यासाठी तळमळ प्रेक्षकांची देखील आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया षटकाचं. एकीकडे 6 बॉल 10ची आवश्यकता आहे, तर एकीकडे 6 बॉल 10 धावा वाचवायच्यात. कोण जिंकणार ही मॅच. 6 बॉल 10 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 या मॅचचं, ओव्हर नंबर 4 या मॅचचं अस्तित्व. राहुल साठी पारितोषिक विशालजी निगोडकर यांच्याकडे. पहिल्या बॉलवरती राहुल फुल प्रत्येक षटकाराला 500 आणि इथे आलाय
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, पुन्हा एकदा वेल जाऊन देतो आणि बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन अनुभवानं माणूस संपतो, प्रयत्न सोडतो तोच संपतो. आणि आता मात्र विजयाचा जल्लोष, आक्रोश. सोमसाई गुंडगे संघ ठरलाय मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ. कॉंग्रॅच्युलेशन सोमसाई गुंडगे, रोशन मोरे यांना देखील एक सॅल्यूट. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त मॅच तुम्ही पाहिला, जिंकलाय क्रिकेट आणि अप्रतिम सामना जिंकलाय रोशन मोरे यांचा. खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यानं पुन्हा एकदा स्वागत करूयात.